यानंतरचं आर्टिकल आहे वॅक्सिन प्रोडक्शन. वॅक्सिन प्रोडक्शन एडवर्ड जेनर यांनी स्मॉल पॉक्सचं पहिलं वॅक्सिन बनवलं. त्याच्यानंतर लुईस पाश्चरनं त्यामध्ये काम केलं आणि जे वॅक्सिन परंपरागत मेथडनी बनवलं जातं त्याला आपण फर्स्ट जनरेशन वॅक्सिन म्हणतो. जे वॅक्सिन जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं आपण बनवतो त्याला आपण सेकंड जनरेशन वॅक्सिन म्हणतो. आणि जे वॅक्सिन सिंथेटिक बनवलं जातं त्याला आपण थर्ड जनरेशन वॅक्सिन म्हणतो. वॅक्सिन एखाद्या समजा आपल्याला टायफॉइडचं वॅक्सिन बनवायचं आहे. टायफॉइडचं वॅक्सिन बनवायचं आहे. टायफॉइडवरती जे वॅक्सिन बनवलेलं आहे त्याचं नाव TAB. हे वॅक्सिन 3 वर्ष आपलं काम परिणाम करतं. 3 वर्षांनी पुन्हा ते घ्यावं लागतं. तर हे टायफॉइडचं वॅक्सिन समजा आपल्याला बनवायचं आहे तर आपण काय करणार, साल्मोनेल्ला टायफी ज्याच्यामुळं ज्या बॅक्टेरियामुळं टायफॉइड होतो ती बॅक्टेरिया आपण आयसोलेट केली. या बॅक्टेरियाची पहिली काय करायची, प्युअर कल्चर घेऊन त्याची ग्रोथ घडवून आणायची. ग्रोथ ऑफ प्युअर स्ट्रेन ऑफ दॅट पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याचं प्युअर कल्चर मिळवायचं, त्याची ग्रोथ घडवून आणायची आणि ग्रोथ घडवून आणल्यानंतर सेकंड स्टेपला आपण काय करणार, त्याला ऑटोनेटेड किंवा त्याला आपण किल करणार त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला. ऑटोनेटेड म्हणजे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला एवढं वीक आपण बनवणार की त्याच्यामुळं त्याच्यामधली रोग निर्माण करण्याची, डिसीज डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी नष्ट होणार. एवढा तो वीक बनवायचा, त्याला आपण ऑटोनेटेड म्हणतो. आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेप मध्ये त्याच्यामध्ये ॲडज्युएंट सारखे केमिकल्स यूज करायचे. हे केमिकल्स यूज केल्यामुळं त्या वॅक्सिनचा इम्युनो रिस्पॉन्स वाढावा त्यासाठी काही ॲडज्युएंट सारखे केमिकल तिथं वापरायचे. आणि मग ते प्युरिफाय करायचं आणि त्याच्यापासून सेपरेट वॅक्सिन बनवलं, त्याला ब्रँड नेम द्यायचं आणि ते वॅक्सिन मार्केटला पाठवायचं. अशा प्रकारे आपण वॅक्सिन्स बनवत आहोत. यानंतर छोटे छोटे 1-2 आर्टिकल फक्त राहिलेले आहेत. आज हा चॅप्टर आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आहे बायो इथिक्स. एवढा मोठा चॅप्टर आपण कंप्लीट केला, पण याच्यामध्ये अनेक इथिकल इश्यूज निर्माण होतात का, झालेले आहेत. ज्या ऑर्गॅनिझमला निसर्गानं बनवलंय त्या ऑर्गॅनिझमला तशाच पद्धतीनं जगू देतोय का आपण, नाही. त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाय बनवायला लागलो. त्यामुळं ओरिजिनल स्पीसीजचं अस्तित्व धोक्यात आलं. नवीन व्हरायटीज आपण बनवत चाललोय, पण जुन्या व्हरायटीज, मूळ व्हरायटीज ज्या आहेत, ओरिजिनल व्हरायटीज ज्या आहेत त्या नष्ट होत चाललेल्या आहेत. हा ड्रॉबॅक आहे, इथिकल प्रॉब्लेम आहे.
त्यानंतर जे जेनेटिकली मॉडिफाईड फूड आपण घेतलं तर त्याच्यामुळं आपल्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात, काही डिसऑर्डर आपल्यामध्ये होऊ शकतात. आपण बीटी कॉटनची व्हरायटी बनवली, चांगली गोष्ट आहे, परंतु बीटी कॉटनच्या व्हरायटी बनवल्यामुळं ज्यावेळी बीटी कॉटनचं कल्टिवेशन आपण करू, त्या बीटी कॉटनला ज्यावेळी फ्लावर येतील त्यावेळी आपल्याला माहिती आहे मोस्ट कॉमन पॉलिनेटिंग एजंट इन ॲग्रिकल्चर इज हनी बी. मग हनी बी त्या बीटी कॉटनच्या फ्लावर मधून जो ज्यूस सक करणार, नेक्टर सक करणार, त्या नेक्टर मध्ये सुद्धा क्राय प्रोटीन असणार. त्या क्राय प्रोटीन मुळे हनी बी मारला जाणार. म्हणजे आपण बॉलवर्मला मारण्यासाठी हे सगळं केलंय, परंतु आपल्याला उपयोगी असणारा हनी बी सुद्धा मारला जाईल आणि अशा प्रकारचा प्रॉब्लेम इथं क्रिएट झालेला आहे. हे जे मायक्रोब्स आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आपण लॅबोरेटरीमध्ये ग्रो करतो ते हजार्डस आहेत, डेंजरस आहेत. तिथून जर ते बाहेर पडले तर ते किती मोठा प्रॉब्लेम करतील काही सांगता येत नाही. जसं कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबोरेटरीमधून बाहेर पडला असं म्हटलं जातं. तो व्हायरस तिथून बाहेर पडलेला आहे, लॅबमधून बाहेर पडला असाही एक आरोप केला जातो. जर तो सत्य असेल तर हे मायक्रोब्स जे आपण लॅबोरेटरीमध्ये कल्चर करतो, त्यांना वाढवतो, ते जर बाहेर पडले तर याच्यामुळं फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते, आज आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड बनवतोय, त्यामुळं जे ओरिजिनल स्ट्रेन असतील त्याच्यावर ते सुपेरियर बनणार आणि ओरिजिनल जे स्ट्रेन असतील त्यांना नष्ट करण्याचं काम या व्हरायटीज करू शकतात. आणि शेवटी निसर्गामध्ये नैसर्गिक लेवलला या ओरिजिनल व्हरायटीला ही जे नॅचरल सायकल आपण म्हणजे निसर्गानं बनवलेलं आहे त्याला आपण डिस्टर्ब करतोय का, तर करतोय. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असंही मत येतंय. तर असे अनेक इथिकल इश्यूज यामध्ये क्रिएट झालेले आहेत. याबरोबर एक इथिकल इश्यूज क्रिएट झालेले आहेत. त्यानंतर बायोपेटंट बायोपायरसी, बायोपेटंट अँड बायोपायरसी. पेटंट म्हणजे काय? जर एखादं इन्व्हेन्शन केलं असेल, आपण काही संशोधन केलं असेल, त्यापासून एखादा नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम बनवला असेल, एखादा नवीन प्रोडक्ट बनवला असेल, तर गव्हर्नमेंट काय करतं, त्या इन्व्हेन्शनचं त्या पर्सनला पेटंट देतं. that these are the properties of rights. मग एखाद्या व्यक्तीनं पेटंट त्याचं मिळवल्यानंतर त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय म्हणजे त्याची परमिशन घेतल्याशिवाय आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. परमिशन घ्यायची म्हणजे त्याचे चार्जेस भरायचे, त्याचे पैसे द्यायचे आणि मग वापर करायचा. असं आपण अनेक प्रकारचं पेटंट बनवतोय. जसं मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे, हे विंडो सॉफ्टवेअर जे आहे त्याचं पेटंट कोणाकडे आहे? त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे आहे.
मोबाईलमध्ये अँड्रॉइड सॉफ्टवेअर आपण वापरतो, त्याचं पेटंट कुणाकडे आहे? त्या कंपनीकडे आहे. ज्यांनी ते बनवलंय त्यांनी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या परमिशन शिवाय ते वापरात येत नाही. त्यांच्या परमिशन शिवाय ते वापरात येत नाही. म्हणजे प्रत्येक नवीन संशोधन जे केलेलं असतं ते वापरण्यासाठी गव्हर्नमेंट त्याला एक राईट देतं, त्याला आपण म्हणतो पेटंट. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही बदल केले, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काही प्रॉडक्ट आपण बनवले, तर त्याचेही पेटंट आपण त्या पर्सनला देतो, त्याला आपण म्हणतो बायो पेटंट. परंतु प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायरसी होऊ लागलेली आहे. बायो पायरसी. पायरसी या शब्दाचा आपल्याकडे सोपा अर्थ आहे चोरी होऊ लागलेली आहे. पायरसी हा शब्द आपण कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरतो. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये हा शब्द मोठ्या प्रमाणावर आपण वापरतो. तर ती थिफ्ट आहे, चोरी आहे ते सरळ सरळ. कारण एखादा सिनेमा आहे समजा, त्या सिनेमाची ओरिजिनल सीडी बनवलेली असते, सीडी डीव्हीडी काय जे आता ते तो काळ संपलाय म्हणा, परंतु जे काय आहे ते ओरिजिनल बनवलेली आहे. पण काही लोक काय करणार, त्या ओरिजिनल सीडी नेणार आणि त्याच्या कॉपीज करणार आणि त्या विकणार. त्या नवीन तयार केलेल्या सीडीज म्हणजे पायरेटेड आहेत. अहो एवढंच काय, हे विंडो सॉफ्टवेअर जे आता कॉम्प्युटरला आहे, जर ऑथराइज्ड इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट सोडल्या तर पर्सनल कॉम्प्युटर जेवढे यूज केले जातात, आपण कुणीही मायक्रोसॉफ्टचं ओरिजिनल सॉफ्टवेअर घेत नाही. आपण काय करतो, आपल्या आपण ज्या दुकानातनं घेतो त्याला म्हणतो आम्हाला विंडो 10 टाकून द्या, विंडो 7 XP जे काय आहे ते टाकून द्या म्हणतो. त्या पायरेटेड सीडी आहेत, त्या ओरिजिनल नाही आहेत. किंवा जे मेडिसिन बनवले जातात, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च आहे आणि त्याच्या फॉर्म्युले जे बनवले जातात त्या फॉर्म्युल्याची चोरी आपल्याकडं बरेच ठिकाणी केली जाते आणि ते मेडिसिन बनवले जातात, ती सुद्धा चोरीच आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जे प्रगत देश आहेत त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजीची चोरी आपण करतोच आहे. परंतु इथं चर्चा आपल्याला या चोरीची करायची नाही आहे. बायोपायरसी. बायोपायरसी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत केलेलं जे इन्व्हेन्शन आहे त्याच्या बाबतीत मिसयूज केला जातो. जसं इंडियामध्ये राईसचे 2 लाख स्ट्रेन आहेत. 2 लाख स्ट्रेन्स इंडियामध्ये राईसचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि केवळ बासमती राईसच्या 27 व्हरायटीज इंडियामध्ये ग्रो केल्या जातात. परंतु नुकतंच अमेरिकन कंपनीनं, टेक्सास येथील एका अमेरिकन कंपनीनं या फ्लेवरचं याचं सगळं कॉम्बिनेशन करून आपल्या या बासमती पासून त्यांनी काय केली, टॅक्समती राईसची व्हरायटी बनवली आणि त्याचं पेटंट त्यांना मिळालं. आता पेटंट मिळालं म्हटल्यावर त्या बासमती राईस खायचा असेल, बासमती राईस प्रोडक्शन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत आपल्याकडच्या, त्या कंपन्यांना
त्या टॅक्ससच्या अमेरिकन कंपनीची परवानगी घ्यावी लागणार. ती परवानगी घेण्यासाठी त्यांचे जे पैसे आहेत ते द्यावे लागणार आणि मग त्यांना ती परवानगी मिळणार. खरा विषय म्हटलं तर बासमती राईस ही इंडियाची संस्कृती आहे, परंतु त्याची चोरी करून अमेरिकेच्या टॅक्सस येथील कंपनीनं टॅक्समती व्हरायटी बनवली. आता हे जे प्रगत देश आहेत, ह्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्या टेक्नॉलॉजीमध्ये पॉवरफुल आहे, पण नॅचरल रिसोर्सेस त्यांच्याकडे फारसे नाहीत. आणि जे पुअर कंट्रीज आहेत ते नॅचरल रिसोर्सेसमध्ये पॉवरफुल आहेत, पण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचा अभाव आहे. आणि म्हणून अमेरिका याचाच फायदा घेते. आणि मग आपण यांच्या अगेन्स्ट केस फाईल केली की ही ओरिजिनल व्हरायटी आमची आहे. यांच्या अगेन्स्ट आपण केस फाईल केली आणि ती जिंकली सुद्धा. अशा अनेक केसेस इथं आता आपण एक्सप्लेन करणार आहे, डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर ॲझा डायरेक्टा इंडिका, कडुनिंब, नीम प्लॅंट, मार्गो. अमेरिकेच्या एका कंपनीनं नुकताच एक शोध लावला की कडुनिंबामध्ये इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी आहे, त्यामुळं पेटंट पण मिळालं आणि मग कडुनिंबाचा वापर करण्यावर जगात मर्यादा यायला लागली. कारण त्या कंपनीकडं पेटंट असल्यामुळं त्यांची परमिशन घेतल्याशिवाय याचा वापर करता येणार नाही. याचा अर्थ वैयक्तिक लेवलला घेऊ नका. असं नाही की समजा एखाद्याला सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेला आहे आणि त्याला कडुनिंबाचं झाड दिसलं, घेतली काडी आणि मग त्याला दात घासायचे तर केला अमेरिकेला फोन, मग दात घासू का नको. वैयक्तिक लेवलला घेऊ नका. पण आपल्याकडं मार्गो साबण बनवलं जातं किंवा कडुनिंबाचा वापर करण्यासाठी जे जे बनवलं जातं आहे, त्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांना अमेरिकेच्या कंपनीची परमिशन घेऊन पैसे भरून मग वापर करता येतो. मग हा प्रॉब्लेम झाल्यानंतर याच्याही अगेन्स्ट आपण केस फाईल केली कारण कडुनिंबाचा वापर फार 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 वर्षापासून, प्राचीन कालावधीपासून भारतात केला जातोय. आपल्याकडे वैदिक लिटरेचर आहे. वैदिक लिटरेचरमध्ये आपण इंडियन हर्बल डॉक्टर असं कडुनिंबाला म्हणतो. इतकं मेडिसिनल प्रॉपर्टी त्याच्या आहेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये धान्य स्टोअर करण्यासाठी, आता हे पावडर गोळ्या बाकी काय आला असेल, पण पूर्वीच्या काळामध्ये धान्य स्टोअर करण्यासाठी कडुनिंबाचा पाला टाकला जात होता. म्हणजे इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी आहे हे त्यावेळी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा ओळखलेलं आहे. आजच्या काळात ह्या डेड बॉडीज वगैरे ज्या आहेत त्या डेड बॉडीज स्टोअर करण्यासाठी आज आपण वेगवेगळे केमिकल वापरतो, पण त्या काळात कडुनिंबाचा पाला वापरला जात होता. आणि इतकं प्राचीन रेकॉर्ड आपलं असताना आत्ता अमेरिकेनं शोधलं की कडुनिंबामध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि त्याचं पेटंट मिळवलं, त्याच्या वापरावर मर्यादा आल्या. आपण त्यांच्याही अगेन्स्ट केस फाईल केली आणि ती सुद्धा आपण जिंकलेली आहे. त्यानंतर टर्मेरिक, हळदीमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे असा शोध अमेरिकेच्या एका कंपनीनं लावला आणि आता त्याचं पेटंटही त्यांना मिळालं. मला सांगा, इंडियामध्ये हळदीचा वापर पूर्वीपासून केला जातोय. आता जखम झाल्यानंतर पहिला हळदीचा वापर केला जातोय. पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत हळदीचा वापर अँटीसेप्टिक म्हणून आपण करतोय. आणि हळद ही मेडिसिनली इम्पॉर्टंट असल्यामुळं आपण अनेक मेडिसिनमध्ये सुद्धा त्याचा वापर करतोय. परंतु पेटंट अमेरिकेनं मिळवलं.
इव्हन आता बघा लग्न समारंभात सुद्धा हळदीचा कार्यक्रम मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातोय. किती हळदीचा वापर होतोय. मग आता पेटंट अमेरिकेनं मिळवलं म्हटल्यावर आपल्याकडं तर हळदीचा कार्यक्रम आहे आणि आपण म्हणायचं का अमेरिकेला फोन, हळद लावू का नको, आमचा हळदीचा कार्यक्रम होत आले, वेळ होत आलेली आहे, आम्हाला परवानगी द्या. वैयक्तिक लेवलला घेऊ नका. ही हळद म्हणजे प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, जसं विको टर्मेरिक आयुर्वेदिक क्रीम, त्या विको कंपनीला अमेरिकेच्या कंपनीची परवानगी घ्यावी लागणार आणि मग वापर करता येणार. तर त्यांच्याही अगेन्स्ट आपण पेटंट म्हणजे त्या पेटंटच्या अगेन्स्ट सुद्धा आपण केस दाखल केली, फाईल केली आणि ती सुद्धा जिंकलेली आहे. कारण वैदिक लिटरेचरमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय आणि त्यामुळं आपल्याकडं लिटरेचर स्ट्रॉंग आहे, त्यामुळं तीही केस आपण जिंकलेली आहे. एक वेस्ट आफ्रिकन प्लांट आहे, वेस्ट आफ्रिकन प्लांट आहे, पेंटाडाल्फिया ब्राझिएना. पेंटाडाल्फिया ब्राझिएना आणि या प्लांट कडनं ब्राझीन नावाचं एक प्रोटीन मिळतंय. आपल्याकडे नाही आहे ब्राझीन नावाचं प्रोटीन, ते वेस्ट आफ्रिकन एरियामध्ये ते प्लांट आपल्याला मिळतंय आणि ब्राझीन नावाचं प्रोटीन मिळतंय आणि हे प्रोटीन शुगर पेक्षा 2000 पटीनं गोड आहे. आता तिथले ट्रायबल एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत ते लोक ह्याचा नेहमी वापर करतात, परंतु याचाही शोध अमेरिकेच्या कंपनीनं लावला आणि त्याचंही पेटंट त्यांनी मिळवलं. अशा प्रकारे बायोपायरसी मोठ्या प्रमाणावर केली जाते. बायोपायरसी मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला घेण्यासारखे आहेत. बायोपायरसीचे कितीतरी एक्झाम्पल्स, अशा प्रकारे कितीतरी प्रॉब्लेम्स केलेले आहेत या डेव्हलप्ड कंट्रीजनी. आणि आपल्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत, परंतु आपण गरीब आहे, टेक्नॉलॉजी तेवढी अद्यावत नाही आपल्याकडं. आणि यांच्याकडे टेक्नॉलॉजी पॉवरफुल असल्यामुळे ते काहीही करतात त्या जोरावर. अशा प्रकारे बायोपायरसी मोठ्या प्रमाणावर डेव्हलप्ड कंट्रीज करतायत. आपल्या देशामध्ये सुद्धा असे अनेक महत्त्वाचे प्रोडक्ट याच्यावर त्यांनी पेटंट मिळवलं, त्यांच्या अगेन्स्ट आपण केस फाईल केल्या आणि त्या सर्व केसेस आपण जिंकलेल्या आहेत. हे सतत काहीतरी सुरू आहे, सतत काहीतरी ते शोध लावतायत. त्याच्यानंतर आपल्याला समजलं की आपण केस फाईल करतोय आणि पेटंट कॅन्सल करण्याचा प्रयत्न आपण करतोय. अशा प्रकारे बायोपायरसी, बायोपेटंट हे लास्ट आर्टिकल आहे. बायोटेक्नॉलॉजीचे दोन्ही चॅप्टर संपलेले आहेत. नोट्स परत मी टाकलेले आहेत.